इथे तयार आहे चवळी बटाट्याची भाजी, एकदम चमचमीत अशी पाहू शकता, जशी पूजेमध्ये किंवा कार्यक्रमामध्ये बनवली जाणारी. तर वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे स्वागत आहे तुमचं माझ्या मनीषाज रेसिपी युट्यूब चॅनलवर. तर आज आपण बनवणार आहोत पूजेत किंवा समारंभामध्ये बनवली जाणारी चवळी बटाट्याची भाजी. इथे भाजी बनवण्यासाठी आधी वाटण करून घेऊया. त्यासाठी मी खोबरं घेतलंय आणि खोबरं आपल्याला भाजून घ्यायचे. तसंच आता साहित्य बघूया. इथे मी चवळी 200 ग्राम चवळी घेतलेली आणि ती रात्री भिजत टाकलेली. चवळी अशी 10-12 तास भिजून घ्यायची म्हणजे लवकर शिजली जाते. तर तसंच इथे 2 मीडियम साईजचे कांदे कट करून घेतलेत, 2 टोमॅटो, 1 बटाटा आणि 10-12 लसूण पाकळ्या आहेत. तसंच आणि बटाटा आपल्याला साली सकटच टाकायचा असतो. वाटण बनवण्यासाठी आताच आपण जो खोबरं भाजून घेतलंय, तो खोबरं आहे, साबुत धने आहेत आणि 3 हिरव्या वेलच्या, 1 चमचा जिरं, 1.5 इंच आळ्याचा तुकडा आणि मुठभर इतकी कोथिंबीर आहे. आणि धने आणि जिरे मी भाजून ठेवलेले होते. तर आधी आपण हे वाटण करून घेऊ. तर वाटण करताना कधीही खोबरं आधी मिक्सर मधनं फिरून घ्यायचं पाणी टाकण्याआधी, कारण तसं सुक्क खोबरं जर मिक्सर मधनं फिरवलं तर छान बारीक होतो लवकर आणि नंतर बाकीचं आपण टाकून घेऊ. तर इथे मी खोबरं बारीक चिरून घेतलंय आणि धणे आणि जिरं आणि वेलची हे आधी मिक्सर मधनं फिरून घेते. आता इथे तुम्ही पाहू शकता छान अशी खोबऱ्याची बारीक पावडर झालेली आहे. तर लगेचच आपण त्याच्यामध्ये जी कोथिंबीर आणि आलं होतं ते बारीक कट करून आणि थोडंसं पाणी टाकून आपण हा मिक्सर मधनं फिरून घेऊ. एकदम स्मूथ पेस्ट आपल्याला इथे बनवायची आहे. तर इथे मिक्सर मधनं फिरून झालाय आणि तुम्ही पाहू शकता एकदम स्मूथ अशी पेस्ट मी बनवलेली आहे. आता हे आपण साईडला ठेवू. आता ही भाजी बनवण्यासाठी मी गॅसवर कुकर ठेवलाय आणि त्याच्यामध्ये 2.5 पळी इतकं तेल टाकून घेते. इथे तेल व्यवस्थित गरम झालाय तर लगेचच आपण खडा मसाला टाकून घेऊया. 2 दालचिनीचे तुकडे, 1 मोठी वेलची, 2-3 तेजपत्ता. आता हे छान परतून झालं तर 1 चमचा मोहरी टाकायची. मोहरी छान व्यवस्थित अशी तडतडली की लसूण आणि कढीपत्ता टाकून घ्यायचा आणि आपण कापून ठेवलेला कांदाही टाकून घेऊया आणि आपल्याला कांदा सोनेरी रंगावरती परतून घ्यायचंय. आणि चवळी शिजायला वेळ लागतो म्हणून मी कुकरमध्येच ही चवळी बनवून घेते. आता कांदा छान परतून झालाय तर मी 1 चिमटी इतकं हिंग टाकलाय, कारण चवळी पचायला जड असते म्हणून हिंग टाकून घ्यायचा. आणि लगेच आपण जो वाटण करून ठेवलेला तोही टाकून घेतलाय. हा वाटणही कांद्यासोबत छान आपल्याला परतून घ्यायचे. इथे वाटण आणि कांदा छान परतून झालेत. आता थोडे मसाले टाकून घेऊया. इथे मी 2 चमचा हा घरचा लाल तिखट आहे तो टाकून घेते, अर्धा चमचा हळद, 1 चमचा काश्मीरी मिरची पूड, ते तिखट नसतो कलर साठी वापरते, 1 चमचा गरम मसाला, चवीपुरतं मीठ. आणि मी कुकर मध्ये बनवते म्हणून मी मीठ लगेच टाकून घेतलंय. जर तुम्ही पातेल्यामध्ये वगैरे बनवत असाल तर मीठ भाजी शिजल्यानंतर टाका, नाहीतर मीठ आधी टाकला तर कडधान्य शिजत नाही. आणि लगेचच जी चवळी मी धुवून ठेवली होती तीही टाकून घेते आणि चवळी टाकून झाल्यानंतर छान अशी परतून घ्यायची. इथे मी जो बटाटा घेतला होता त्याची साल न काढता असे मोठे तुकडे करून घ्यायचे बटाट्याचे, कारण चवळी शिजायला वेळ लागते त्याच्यामुळं बटाटा थोडा मोठाच कापायचा आणि तोही व्यवस्थित परतून घ्यायचा. आता मी कुकरच्या झाकणाची रिंग काढून ठेवते आणि 5 मिनिटं आपण ही चवळी आणि बटाटा वाफेवर शिजून घेऊ. आता इथे 5 मिनिटं झाली आहेत. छान हा चवळी आणि बटाटा वाफेवर शिजून झालाय. तर थोडासा व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आणि लगेचच आपण जे कापून ठेवलेला टोमॅटो होता तोही टाकून घेऊ. तुम्ही पाहत असाल मी प्रत्येक भाजीमध्ये टोमॅटो आधी शिजून घेते आणि नंतर मग त्याच्यात भाज्या वगैरे टाकते, पण अशी चवळी बटाट्याची जेव्हा भाजी बनवतो तेव्हा टोमॅटो नंतर वरतून टाकायचा. आणि मी मिक्सरच्या जार मध्येच थोडं अर्धा ग्लास इतकं पाणी टाकून घेतलाय आणि तोही या भाजीत टाकून घेते. आणि चवळी शिजायची म्हणून आपण थोडं अजून पाणी टाकूया. इथे मी टोटल 1 ग्लास पाणी इतकं टाकलंय. तुम्हाला जर रस्सा बनवायचा असेल जास्त तर थोडा जास्तचं पाणी तुम्ही टाकून घ्या. आणि मी कुकरचं झाकण व्यवस्थित लावून 2 ते 3 शिट्ट्या आपण करून घेऊ. तर इथे 2 ते 3 शिट्ट्या झाल्या आहेत. तर गॅस बंद करते आणि कुकर मी खाली उतरून ठेवते.
कुकरची पूर्ण हवा निघून गेल्यावर आपण झाकण काढूया. आणि तुम्ही पाहू शकता इथे चवळी बटाट्याची भाजी आपली झालेली आहे. छान तिचा सुगंध सगळ्या घरभर पसरलाय. जशी आपण सत्यनारायणची पूजा किंवा गणपती किंवा एखाद्या समारंभामध्ये जशी चवळी बटाट्याची भाजी बनवतो तशी ही भाजी झालेली आहे. वरतून मी कोथिंबीर टाकतेय आणि तुम्ही पाहू शकता तिचा रंग वगैरे किती सुंदर आलेला आहे. तर मी एका पातेल्यामध्ये काढूनही दाखवते तुम्हाला. आणि ही भाजी तुम्ही वरण भातासोबत खाऊ शकता. तसंच चवळी शिजले का नाही तेही मी चेक करते. तुम्ही पाहू शकता चवळी छान शिजलेली आहे. तुम्ही चपाती भाकरी सोबत पण ही भाजी खूप छान लागते. तर आता श्रावण मध्ये काय भाज्या बनवायचा मोठा प्रश्न असतो. तर अशा तुम्ही हे कडधान्य चवळी बटाट्याची भाजी पण बनवू शकता. तर इथे छान अशी आपली चवळी बटाट्याची भाजी तयार झालेली आहे. आणि माझ्या युट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर लगेचच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला असलेला बेलचं बटन दाबा म्हणजे माझी रेसिपी आली तर पहिला नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल. आणि रेसिपी थोडी जरी आवडली तर लाईक करा. तर तुमच्या एका लाईकने तुमच्यासाठी नवीन नवीन रेसिपी आणण्याचा आम्हाला प्रोत्साहन मिळतो. आणि तुमच्या मित्र फॅमिली परिवारामध्ये शेअर करा म्हणजे त्यांनाही ह्या रेसिपी पाहता येतील. तर चला पुन्हा भेटूया अशाच एखाद्या जबरदस्त आणि मस्त रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.